नमस्कार. परत एकदा बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली, तर बँक निफ्टीने स्वतःला सावरलेले आपल्याला दिसून आले. बँक निफ्टीने 54,750 हा महत्त्वाचा सपोर्ट घेऊन त्यानंतर बँक निफ्टीने 55,600 ची लेवल ब्रेक केल्याची आपल्याला दिसून येते. शेवट दुपारनंतर मार्केटने जे काही 250 अंकांची रॅली बनवली होती ती मार्केटला राखता आलेली नाही. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये परत एकदा प्रॉफिट बुकिंग किंवा मार्केटमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळालेला आहे. बँक निफ्टी 54,779 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 54,753 चा लो बनवला. लो पासून वरती जात 55,000 ही लेवल ब्रेक करत 55,500 देखील ब्रेक करत 55,600 चा हाय बनवला आणि हाय पासून खाली येत 55,176 वरती फ्लॅटमध्ये बँक निफ्टी बंद झाली. सकाळी आपण बँक निफ्टीच्या ज्या लेवल व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या त्या सर्व लेवल बँक निफ्टीने खालील आणि वरील बाजूस फॉलो केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. बँक निफ्टीतील 5 बँकांमध्ये तेजी होती तर 9 बँकांमध्ये दबाव पाहायला मिळत होता. सकाळी आपण ICICI बँकेचा चार्ट पाहिला होता आणि त्याच्यामध्ये स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करण्यासाठी लेवल देखील सांगितले होते. त्या पद्धतीने चांगला ट्रेड हा गेलेला आपल्याला दिसून येतो. जर कोणी ICICIचा चार्ट पाहिला असेल, ट्रेड केला असेल, तर त्यांनी कमेंटमध्ये आपला अनुभव नक्की शेअर करावा. निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये घसरण खालच्या स्तरातून बुल्सचे आगमन आपल्याला पाहायला मिळाले. निफ्टी 23,104 वरती ओपन झाली. सकाळी सुरुवात निगेटिव्ह मध्ये झाली. ग्लोबल मार्केटमधून ज्या पद्धतीने संकेत मिळत होते त्यानुसार. त्यानंतर निफ्टीने 23,072 चा लो बनवला. लो पासून वरती जात निफ्टीने 23,327 चा हाय बनवला. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी दिसून येत होतं, पण परत एकदा दबाव पाहायला मिळाला आणि निफ्टीने 23,161 चा लो बनवला आणि फ्लॅट निगेटिव्ह साईडला निफ्टी बंद झाली. सकाळी जेव्हा मार्केट ओपन झाले तेव्हा निफ्टीतील 50 पैकी 4 स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती, तर एकूण 46 स्टॉकमध्ये दबाव दिसून येत होता. मार्केटने जी दुपारी 250 पॉईंटची रिकव्हरी दिली होती ती परत एकदा दबावामध्ये गेलेली आपल्याला दिसून आली. NSE वरील 1,013 स्टॉकमध्ये तेजी होती तर 2,255 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. 148 स्टॉकना लोअर सर्किट लागले तर 66 स्टॉकना अप्पर सर्किट लागल्याचे आज दिसून येते. निफ्टीतील 16 स्टॉकमध्ये दिवसाअखेर तेजी राहिली तर 34 स्टॉकमध्ये आपल्याला दबाव दिसून आला. निफ्टीतील सर्वात जास्त वाढलेले स्टॉक ICICI बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, JSW स्टील, कोटक बँक, कोटक महिंद्रा बँक आणि ग्रासिम ह्याच्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त तेजी पाहायला मिळाली. तर परत एकदा सर्वात जास्त दबावामध्ये IT सेक्टरमधील इन्फोसिस, SL टेक, झोमॅटो. आपण मागील काही व्हिडिओ पाहिले असतील तर दररोज या स्टॉकचं नाव येत आहे. याचं फंडामेंटल अनालिसिस करा आणि तुमच्या वॉच लिस्टला नक्की ऍड करा. ट्रेन आणि अदानी पोर्टमध्ये देखील आज प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालं. बँकिंग सेक्टर आणि टेलिकॉम सेक्टरमध्ये आपल्याला आज तेजी पाहायला मिळाली तर IT आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात दबाव दिसून आला. सकाळी मार्केटची सुरुवात निगेटिव्ह झाली पण त्यानंतर मार्केटमध्ये शानदार रिकव्हरी आली, पण ही रिकव्हरी काही आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण दिवसभर राहिलेली दिसून आलेली नाही. जागतिक मार्केटमधून काय संकेत मिळाले की खालून मार्केटमध्ये आपल्याला रिकव्हरी पाहायला मिळाली. मार्केट ओपन होताना 950 पॉईंट डाव खाली होता तर नॅसडॅक 500 ते 600 पॉईंट खाली होता. कच्च्या तेलाची किंमत देखील $95 आसपास आपल्याला सकाळी दिसून येत होती. निफ्टीने 23,070 चा स्तर आपल्याला गाठलेला आज पाहायला मिळाला.
त्यानंतर दुपारी मार्केटमध्ये जवळपास अशी न्यूज आली की $92 आसपास कच्च्या तेलाची किंमत गेल्यामुळे डाव फ्युचर साडेतीनशे साडेतीनशे अंकांनी सावरलेले आपल्याला दिसून आले आणि त्याचमुळे 7 व 8 एप्रिलला जो जुना गॅप तयार झाला होता तो परत एकदा मार्केटने त्या ठिकाणी भरून काढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि खालील बाजूस चांगला बेस तयार मार्केटने केलेला दिसून येतो. फार्मा सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती तर आय टी सेक्टर आज आपल्याला दबाव पाहायला मिळत होते. रुपयामध्ये परत एकदा आपल्याला घसरण पाहायला मिळाली आणि याचा परिणाम मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअरवरती आपल्याला दिसून आला. तर 12 जून हा मार्केटसाठी का महत्वाचा दिवस असणार आहे, या दिवशी काय घडणार आहे मार्केटमध्ये, तर स्पेसएक्सचा इलॉन मस्क यांची जी कंपनी आहे त्याचा IPO लिस्टेड होतोय. सर्वात जास्त व्हॅल्युएशन असणारा हा IPO आहे. जवळपास 2 ट्रिलियन इतकं हे IPO चे गणित सांगितले जाते. तर 2 ट्रिलियन IPO म्हणजे काय नेमकं आहे आपल्या रुपयामध्ये, तर 1,66,000 अब्ज रुपये इतके याचे मूल्य होते. हे व्हॅल्युएशन खरंच इतकं योग्य आहे का की कंपनी जास्त व्हॅल्युएशनला येते, ते एकदा आपण चेक करून बघूया. जर स्पेसएक्सचा मेन बिझनेस पाहिला तर तो रॉकेट बनवणे आणि उपग्रहावरती अवकाशयानात सोडणे हा आहे. या बिझनेसमधून जास्त रेव्हेन्यू कंपनीला उपलब्ध होत नाही आणि जर याचे व्हॅल्युएशन करायला गेले तर जवळपास आपण काय म्हणू शकतो की जे काही व्हॅल्युएशन दिलं जातं त्याच्या 5% कमीचा बिझनेस हा आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर स्टार्टलिंकची जी सॅटेलाइट हाय स्पीड इंटरनेटची सर्व्हिस आहे ते देखील याच्यामध्येच आहे असं सांगितलं जातं. तो देखील आपण याच्यामध्ये पकडला तर जवळपास 20 ते 22% व्हॅल्युएशन याचं होतं 2 ट्रिलियन मध्ये. त्यामुळे जर वरवर विचार केला आपण तर 75% व्हॅल्युएशन कुठे गेले, रॉकेटचे एक 5%, स्टारलिंकचे एक 22% आपण पकडले तर साधारण 27%च्या आसपास जातं. जे वरचे 75 ते 73% कशासाठी एक्स्ट्रा घेतले जात आहे, हा एक वादाचा मुद्दा त्या ठिकाणी होऊ शकतो. क्रॉप जी इलॉन मस्क यांची AI टूल आहे हे सध्या ChatGPT, गुगल जेमिनी आहे, क्लाउड यांच्या इतकं सामान्य लोकांच्या मध्ये लोकप्रिय नाही. तरी देखील कशाच्या बळावरती या ठिकाणी याचं व्हॅल्युएशन किंवा मल्टीबॅगर AI म्हणून रूपांतरित लोकांच्या समोर केले जाते. आपण जर विचार करायला गेलं तर त्याच्यामध्ये अँथोप्रेन्योर सोबत जे 15 बिलियन वार्षिक त्यांचं जे काही कर येतो त्याच्या तुलनेत याचं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. या करारातील सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे 60 दिवसांच्या नोटीसवरती कधीही करार हा रद्द केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे नॅसडॅक 100 मध्ये नियमांचे बदलच करण्यात आले. अमेरिकन शेअर मार्केटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडते की त्यांचे नियमच बदलले जात आहेत. तर काय नियम बदलले जात आहेत, पहिला काय नियम आहेत ते आपण समजून घेऊया. नॅसडॅक 100 मध्ये जर आपल्याला लिस्टेड व्हायचं असेल तर आपल्याला 1 ते 3 महिने IPO म्हणजे ती कंपनी मार्केटमध्ये असावी लागते आणि दुसरा नियम आहे त्या कंपनीचे 10% शेअर्स हे पब्लिकला ट्रेडिंग करण्यासाठी उपलब्ध असावे लागतात. पण पेसेक्ससाठी हा नियम बदलण्यात आला. पेसेक्सला अवघ्या 15 दिवसांमध्ये नॅसडॅकमध्ये एंट्री भेटते. तसेच लोकांच्यासाठी फक्त 4% विक्रीसाठी हा IPO त्या ठिकाणी खुला राहणार आहे. जे दोन्ही नियम बदललेत, कालावधीचा पण बदलला आहे आणि लोकांच्यासाठी जे शेअर्सची पर्सेंटेज आहे ते देखील बदललेले आहे. अशा पक्षपाती निर्णयामुळे किंवा दिलेल्या सवलतीमुळे फक्त अमेरिकन मार्केटमध्ये नाही तर सर्वच मार्केटमध्ये आपल्याला चिंता आणि संशयाचे वातावरण पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदारांच्या पैशावरती याचा काय परिणाम होऊ शकतो? तुम्ही म्हणाल आम्ही भारतीय लोक आहे, आम्हाला काय फरक पडणार आहे, आम्ही भारतीय मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. जर तुम्ही US मार्केटचे बॉन्ड घेतलेले असतील किंवा त्याचे
म्युच्युअल फंड घेतलेले असतील, ETF घेतले असतील, तर तुम्हाला डायरेक्ट त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो. कारण आपल्या कष्टाचे पैसे हे पेसेक्स सारख्या कंपनीमध्ये ज्याची व्हॅल्युएशन खूपच मोठ्या प्रमाणात दिली जात आहे, त्याच्यामध्ये आपले पैसे जात आहेत. आणि अमेरिकन बाजारात जी सध्या घसरण सुरू आहे ती कदाचित मला वाटतं की लोकांना याच गोष्टीमुळे लोकांच्या मनात कुठेतरी भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. मस्कचा हा डाव यशस्वी ठरतो की नाही हे आपल्याला पाहावं लागेल. 12 जून नंतर आपल्याला समजेल, म्हणजे रात्रीचं चित्र उद्या स्पष्ट होईल आणि जगासमोर शनिवारी रविवारी मार्केट बंद असल्यामुळे याचा डायरेक्ट परिणाम आपल्याला सोमवारी मार्केट ओपन होताना पाहायला मिळेल. मस्कचे जे साम्राज्य आहे ते वाचवण्यासाठी किंवा यशस्वी ठेवण्यासाठी काय अमेरिकेकडून पावले उचलली जातात की इलॉन मस्कच्या साम्राज्याला धक्का लागू शकतो, हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.